डोंगर रंगात राहणाऱ्या महिले मूल होत नसल्यामुळं तिथला वारंवार घालून पाडून बोलून तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्याची घटना घडलेली आहे। तर प्रत्यक्षात ही घटना काय आहे, जर शारीरिक व्यंग असेल तर त्याच्यावर बोलून आत्महत्येला प्रवृत्त करण्याइतपत प्रकार घडला जातो आणि या ठिकाणी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आलेली आहे आणि ती तक्रार ही एकदम साधी तक्रार देण्यात आलेली। काय झाले नेमकं? आम्ही दऱ्याखोऱ्यात राहतो, आम्ही खाली राहतो पाटणला, पण आम्ही गावाला गेलो तर आम्ही कुठं कार्यक्रमला जायचं नाही का, तो भेटला जर तर कोंडीबा आबा मरगळे तो जर भेटला आम्हाला तर आम्ही कुठं जायचं नाही का। आम्हाला वारंवार माझ्या नवऱ्याला मला वांजोडी म्हणतो, आम्ही गावाला गेलो का कुठं पण आम्हाला त्रास देतो किंवा चला चहा प्यायला या, आमकं करा फलन करा। आम्ही त्याच्या नादी लागत नाही, तो आम्हाला कशाला नादी लागायला पाहिजे, त्यांनी आम्हाला तो देत नाही, आम्ही त्याला देत नाही, मग त्यांनी का आमचं हे करायचं। परत आम्ही कुठं गेलो का आम्हाला त्रास करतो किंवा आम्ही जायचंच नाही का कुठं, आम्हाला मुलं बाळ नसल्यामुळं आम्ही का नाही जायचं, आम्हाला जायला पाहिजे ना। त्यांनी का आमचं घेतलंय का सर्व, का त्याला वाटतं आम्हाला पोरं नसली म्हणून काय आम्ही 10 वर्ष त्यांनी द्यायचं असलं, त्याला द्यायचं असलं जर तर त्यांनी देऊ दे ना, आमच्यासाठी काय करायचं असलं तर आम्ही काही करूच शकत नाही का। प्रत्येक वेळा आम्ही घरं बांधली तरी त्यांना अवघड वाटतं, सर्व वाटतं, म्हणजे आम्ही तसंच राहायचं का, आम्हाला काही कुठे जायचं नाही का, आम्ही घरातच राहायचं का, आम्हाला पण काहीतरी वाटत असेल ना का कुठं तरी राहावं जावं म्हणून। सकाळी आम्ही फोन करून त्यांना विचारतो, ते प्रत्यक्ष आम्हाला डायरेक्ट गांडीत पाय घालायचं, आमकं भाषा करतात, म्हणजे आम्ही काय राहायचं नाही का। पण मी ऐकणार नाही, पोलीस स्टेशनला तरी बोलवली तरी सुद्धा मी ऐकून घेणार नाही, कारण पोलिसांनी साधी जरी तक्रार घेतली असली तरी पण मी परत जर मीडियाला जर कळलं एवढं जर ते व्हायरल झाली तर मी परत मग पोलिसांना पण ऐकणार नाही, कारण त्यांनी आम्हाला खायला घातले का, तर आम्ही त्याला एवढं विचारतोय तो आम्हाला प्रत्येक वेळेला। परत माझी सासू जाते कुठं, सासूला पण बोलतो प्रत्येक वेळेला, किंवा आमच्या कुटुंबात आहेत ते आम्ही आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू ना, त्यांनी काय आमचा ठेका घेतलाय का प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा, ठेका तर नाही ना घेतला। आणि त्यांनी जर घ्यायचा असला त्यांना तर त्यांनी आम्हाला यावं विचारावं ना, तू प्रत्येक वेळेला आम्हाला कार्यक्रमामध्येच ट्रान्सफर का करतो, तुला असं नाही येऊन आम्हाला विचार, किंवा तुला कोणी सांगत असेल तर त्या माणसाला आम्हाला सांगा, आम्ही विचारू ना त्या माणसाला का तुला काय प्रॉब्लेम आहे आमच्यापासून, काय जर असला त्याला प्रॉब्लेम तर आम्ही सांगू ना त्याला जर काही प्रॉब्लेमच नाही, आम्ही काही त्रासच देत नाही तर तो आम्हाला त्रास का देतो। प्रत्येक वेळेला आम्ही कुठं गेलो किंवा काय गेलो म्हणजे आम्ही काही घर सोडून जावंच नाही, आमच्या नशिबाने पोरं हो नाही हो, आमची सासू सासरे बघणार आहेत, किंवा ती बोलली जर तर आम्ही ऐकून घेऊ, सासू सासरे हा बोलत आम्ही काय ऐकून घेऊ शकत नाही ना आम्ही। काय नाव त्याचं कोंडीबा आबा मरगाळे, हा आम्ही प्रत्येक वेळेला आम्हाला त्रास करतो, म्हणजे आम्ही ऐकणार नाही। आणि परत आता आम्ही शिवी देतो, गाळी देतो आम्हाला, आम्ही काय ऐकून घेऊ। सकाळी आम्ही त्याला चांगलं साध्यापणात विचारलं तो आम्हाला शिव्या देतो, तुमच्या गांडीत पाय घालीन आमकं करीन, हे आम्ही काय ऐकून घेऊ, त्याचं काहीच घेऊ शकत नाही ना ऐकून, का गरज गेले तू आज बोलत आमच्या गांडीत पाय गेलो, आम्ही जर गप्प राहिलो तर उद्या तू आमच्या परत पायच घालायला मोकळा होशील, म्हणजे मग त्यांनी यावं ना, आम्हाला विचारायला पण यावं ना, किंवा पोलिसांनी त्याच्यावर हे करावं का बाबा का तू बोलतो त्यांचा शेळ का करतोस म्हणून पोलिसांनी। तर या महिला डोंगर दऱ्यात राहणाऱ्या कुटुंबाचं उदरनिर्वाहासाठी रोजंदारीवर काम करतात, पण त्या आरोपी जो आहे आता त्यांनी बोलले आम्हाला, जर पोलिसांनी कंप्लेंट घेतली तर त्यांनी पोलिसांनी हे करून घेऊ का बाबा आम्ही त्रास यांना करून घेणार नाही, माझा नवरा एकटा जातो कामाला, त्याला जर त्यांनी त्रास दिला जर तर मी त्याचंच नाव घेऊन कंप्लेंट टाकणार। तर यामधला जो आरोपी आहे तो कोंडीबा आबा मरगळे हा कुठल्या पक्षाचं काम करतो? काय तो राष्ट्रवादी पक्षाचा करतो काम, आम्हाला काय त्याच्याशी घेणं देणं नाही। तो जर बाई असला गावातला तर तो त्या महिलांचा असेल, आमचा नाही बाई बनून देणार मी त्याला, तो राष्ट्रवादी काँग्रेसचा असो ना तो कुठल्या पक्षाचा असो, आम्हाला त्या पक्षाशी घेणं देणं नाही। आम्ही आमचं जीवन कसं जगतो ते आम्हाला माहितीये, आम्हाला काय तो आणून देत नाही किंवा पक्ष आम्हाला आणून देत नाहीत काही गोष्टी, कारण पक्षानं जर घेणं देणं असतं तर आमचा कधीच निर्णय केला असता ना पक्षाने पण, त्याला अध्यक्ष केलं कुणी ते सुद्धा आम्हाला विचारायचं ना, त्या अध्यक्ष ज्यांनी केले ते पण विचारले होते ना मला का अध्यक्ष केले, असल्या चाठाळाला अध्यक्ष केले, जर महिलांना बोलण्यासाठी अध्यक्ष केले का त्याला चाठाळाला। तर या महिलेला मूल होत नसल्यामुळं वारंवार अपशब्द बोलून आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा प्रयत्न वारंवार होतोय।
हे किती वर्षापासून तुमच्याशी एक असं? वर्षापासून झालं मला. तो एकच वर्ष भेटला. पहिला तर तो बोललाच होता, एकदा झाली होती माझी आणि त्याची कटमट. तसा तो पण माझ्या तिकडच्या नात्यातलाच आहे, पण त्याला नातं बिताचं भान नाही, त्याला नातेबित्याची शिस्तच नाही, कसं बोलायचं किंवा समोरची नाती कशी जपायची त्याची तर त्याला ओळखच नाही. म्हणजे पण आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. त्यांनी दुसरं महिलांना काही बोलू दे किंवा काय बोलू दे, पण मला बोलला आणि किंवा आमच्या घरातल्यांना त्रास दिला त्यांनी तर मी ऐकून घेणार नाही. कारण प्रत्येक वेळेला माझं कसं आहे, माझा स्वभाव कडक आहे आणि मी पहिल्याचपासून त्याला सांगते. कारण त्याला मी प्रत्येक वेळेला बोलले का हे चाठाळगिरी हे मला चालणार नाही. मी प्रत्येक तेव्हा पण बोलले होते त्याला, तो हान गोष्ट कोणत्या पण बायानं बोलू नको, त्या बायका ऐकून घेतील पण मी काय ऐकून घेऊ, मला हक्क नाही का, मी काय ऐकून घेऊ त्याची गोष्ट, त्याची काही गोष्टी ऐकून घेणार नाही मी ह्या गोष्टीची. त्याला महिला अध्यक्षता हे करू दे किंवा त्याला दुसरं पद देऊ दे कोणचं, तो काही मोठा झाला नाही माझ्या लेडीज पेक्षा मोठा, तो पदावर मोठा नाही, लेडीज पेक्षा खालीच येतो. पद कुणाला पण भेटतं. आज किती आमदार खासदार असं लेडीजांना असं म्हणतात का गांडीत पाय घालू, म्हणतात का कधी कोणी पण असले तरी सुद्धा तो म्हणू शकत नाही. आणि तो का म्हणला सकाळी मला, ह्याच्यामुळे मी आज तुमच्याकडे न्यूजवरती बोलायला आलेली आहे. तर या महिलेला लोणावळा ग्रामीण पोलिसांकडनं त्या संबंधित व्यक्तीवर ह्यांना पण कळू दे ना, जे पक्षवाल्यांना पण कळू दे ना, तुम्ही पद का दिलंय त्याला, लेडीजला बोलायला दिलंय का असं दिलंय बोलायला त्याला, त्यांना कळू दे का तुम्ही हे करता म्हणून. पक्षवाल्यांना पण कळू दे त्याला पद का दिलंय, कुणाला द्यायचं, कसं द्यायचं आणि काय करायचं ते त्यांना कळायला पाहिजे. कोणाला पद दिले आणि कोणत्या लेवलच्या माणसाला दिले. आज बायांच्या तो पाय घालतोय ना, म्हणूनच मी मीडिया समोर बोलते आणि पोलिसांनी पण मला बोलून घ्यावं. मी काय विचार आहे ते त्यांना सांगते पोलिसांना पण काय काय हा बोलतो आणि काय काय सांग. आणि जर समजा मला बोलत असला तर मी ऐकून घेणार नाही, दुसऱ्या इतर कुणाला बोलू दे, त्यांचा ते प्रॉब्लेम त्याला ती घाबरतात पण मी घाबरणार नाही. आणि माझ्या जर नवऱ्याला त्यांनी टॉर्चर करायचा घेतला जर तर मी पोलीस स्टेशनला पहिलीच कंप्लेंट करून टाकणार नाही, पोलिसांना बोलणार. जेव्हा मला पोलीस बोलून घेतील, माझा रात्री याचा नवरा कामाचा घरातल्या कुठे कुंटुंबाला त्यांनी बोलू दे तरी मी आता घाबरणार नाही. कारण यानं त्याचा हा वारंवार ऐकाल आणि एक शब्द म्हणजे मी कुणाचं ऐकून घेत नाही. आणि मी पहिल्यापासूनच कडक आहे, मी घरातल्यांची पण कडक आहे त्याच्याची जरी समजा तो जरी महिला अध्यक्षाचा हे असला तर त्याला हक्क नाही ना दिला आम्हाला बोलायचा, तुला कसं बोलायचं कसं नाही ते आम्हाला. तुला महिलेनी ज्यांनी पद दिलं असेल ना त्या पदानुसारच तू बोलायला पाहिजे ना. तू पद दिलं म्हणून का आम्हाला बोलण्यासाठी पद दिलंय का तुझं. तर या महिला ज्या आहेत, मागील 1 वर्षापासून आरोपी जो आहे कोंडीबा आबा मरगळे हा व्यक्ती यांना मूल होत नसल्यामुळं या महिलेला आणि तिच्या पतीला वारंवार सार्वजनिक कार्यक्रमामध्ये घालून पाडून बोलून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करते. या संदर्भात लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी तक्रार दिलेली आहे. बघूयात पोलीस या महिलेच्या तक्रारीला वेळीच जर कारवाई केली तर पुढचा अनर्थ टळू शकतो. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.